नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराचा माजलगाव शेतकरी कामगार पक्षाकडून निषेध। माजलगाव तहसील कार्यालय येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला। नराधम दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्रातील अराजकता निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आली आहे। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई नारायण गोले पाटील, शेकापचे तालुका सरचिटणीस भाई मुंजा पांचाळ, खजिनदार भाई विष्णू शेळके, पुरोगामी युवक संघटनेचे भाई राधाकृष्ण पांचाळ, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष भाई अशोक कुलकर्णी, शेतकरी सभेचे तालुका अध्यक्ष भाई सुदाम चव्हाण, शेतकरी सभेचे सरचिटणीस भाई माऊली चंदनशिव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष नुमान चाऊस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सय्यद रजाक, कॉम्रेड सय्यद फारूक आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला। रयत संवादसाठी नाजेर कुरेशी, माजलगाव, बीड।